धन्यवाद. साईला विनंती आहे बाकी स्टाफचं त्याचबरोबर प्रत्येकाने एक एक सन्मान करायचा आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणेश पाटील यांना विनंती आहे. धन्यवाद. एक फोटोसाठी करा. आलो. सर्वप्रथम पाटील दादांचे मी धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली. आज तसं यायचं कारण असं काहीच नव्हतं. इथून चालले होते सकाळपासून मनात विचार येत होता की आज गुरुवार आहे, मंदिरात जायला हवं, पण काही कारणास्तव जमलं नाही. आता देखील आम्ही पुढे गेलो, नंतर काय वाटलं माहिती नाही, साईबाबांनीच बोलवलं आम्हाला. आम्ही परत युटर्न मारून आलो. मी माझ्या लोकांना तेच म्हटलं, आपण दिवसभर कामात व्यस्त असतो, आपण काही घराकडे लक्ष देत नाही आणि देवदेव पण कधी करत नाही. आपण फक्त कामच करतो. म्हटलं जाऊया थोडंसं. दादांनी तर खूपच कौतुक केलंय आमचं, त्याबद्दल खूप धन्यवाद. तसं पाहिलं तर आम्हाला खरंच आमच्या फॅमिलीकडे लक्ष द्यायला वेळ नसतं, परंतु आता इतके वर्ष झाले सर्व्हिसमध्ये, तर आता असं ते जाणवत नाही. ही जी सगळी तुम्ही लोक आहात, जनता आहात, लहान मुलं दिसली की आम्हाला आमच्या लहान मुलांची आठवण येते. एखादी भगिनी गाडीवर जाताना दिसली, बिचारी कशी तरी मुलं पुढे घेऊन गाडी चालवत असते, हेल्मेट घातलेलं नसतं, मग तेव्हा कुठेतरी आठवते, अरे ही माझी बहीणच आहे, तिला दोन शब्द सांगावे की दीदी तू गाडी चालवते, तुझं लेकरू पुढे आहे, तर तू हेल्मेट घातलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. परंतु जनतेला थोडंसं आता आहे, लोकांना वाटतं की पोलीस गाडी थांबवतात ते फक्त फाईन मारण्याकरताच. हेल्मेट बरेचसे लोक हँडलला हेल्मेट लावून चाललेलं असतात, पण ते डोक्यावर घालायचं ते कंटाळा करतात. तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की आम्ही जे फाईन मारतो ते तुम्हाला समजावं की आपण नाही, आता एकदा आपल्याला शिक्षा झाली आहे तर आपण पुढच्या वेळेस तरी हेल्मेट घालावं. आपण लहानपणापासून शाळेपासून शिकतोय, जोपर्यंत आपल्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मनुष्य प्राणी असा आहे, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत सुधरत नाही. त्याच्याकरता आम्ही फाईन मारतो. फाईन हे तुमच्या सुरक्षिततेकरता असतं की जेणेकरून तुम्ही हेल्मेट घालावं. उद्या जर काही कमी जास्त झालं तर तुमचे कुटुंब आहे, तुमचा स्वतःचा जीव आहे, तो वाचवावा म्हणून हेल्मेट घाला. तरी माझ्या सर्व इथं भगिनी जास्त दिसतात. सर्व भगिनींना विनंती आहे की तुम्ही गाडी चालवताय, अतिउत्तम,
तुम्ही काहीतरी जबाबदारी संसाराची घेतली आहे स्वतःवर, तरी टू व्हीलर चालवताना कृपया हेल्मेट घाला. एखादी साडी कमी घ्या पण चांगल्या क्वालिटीचं एक हेल्मेट घ्या. आणि दुसरी अशी विनंती आहे की तुम्ही जेव्हा फोर व्हीलर चालवता कृपया सीट बेल्टचा वापर करा. आपल्या मुलांना देखील हेल्मेट घालायला सांगा. पती असतील, मुलं असतील, घराच्या बाहेर जातात कामानिमित्त, हेल्मेट घाला. मुलांची सवय असते की आई मी इथंच जातोय, 5 मिनिटात येतो. पण आजकालची मुलं आपण बघतोय की त्यांना म्हणजे जोरात गाडी चालवायला मजा वाटते. साहजिक आहे, त्यांचं वय आहे, आपण त्या गोष्टीला काही करू शकत नाही. पण एक आईवडील म्हणून आपलं कर्तव्य आहे की दादा तू चाललाय ना, एक हेल्मेट घालून जा. ते त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आपण पण समाधान वाटतं आपल्याला की माझं पोरगं हेल्मेट घालून गेलंय तर सुरक्षित आहे. उद्या जर काही घडलं तर काही प्रॉब्लेम होणार नाहीये. तरी जास्त काही आपला वेळ घेत नाहीये, तरी कृपया सर्वांनी हेल्मेट वापरा एवढंच मी सांगणार. बाकी काही नियम आपल्याला सांगावे लागणार नाहीत अशी मी आशा बाळगते. आणि खूप खूप धन्यवाद पाटील दादा, एवढं बोलून देऊ शकतो.